तर मित्रांनो, आपण चाललेलो पुण्याला. जाताना प्लॅन केलता चांगलं रेल्वेत बसून जायचं, पण जागाच नव्हती, सगळं फुल होतं. बसलो तिथं, पण ही आजीमध्येच आली. ह्या आजीने गोळ केला आमचा, मस्तपैकी बसलेलो. तसं करत आम्ही मस्तपैकी प्रवास केला. आम्ही दोघं तर आमचं चालूच होतं, पण ती सूरज आपला झोपलेला होता. पण काय विषय नाही, आम्ही दोघं आमची काय चेष्टा मस्करी चालू होती. आजीबाई तर काय आम्हाला नीट बसूच देत नव्हत्या. पण काय विषय नाही, आपलं आपलं मजेत, विषयच नाही. नंतर ना आम्ही इथं उतरलो. इथले एक रेल्वेचा व्हिडिओ काढला. त्या रेल्वेच्या ड्रायव्हरला म्हणलं मला एक राईड देता का. ती म्हणला जा पुढं. मग काय विषयच नाही. रेल्वेचा व्हिडिओ बघा तुम्ही आता. कसा आहे नाईटचा व्ह्यू रेल्वेतनं, मस्तपैकी असा चंद्र आणि सोलो ट्रॅव्हल, विषयच नाहीत. आपले 2 मित्र घेऊन निघायचं. बाई बोला जाने का तो जाने का, संपला विषय. मग काय सकाळ सकाळ पोचलो पुण्यात. 4 वाजलेल्या होत्या त्यावेळेस. हे रेल्वेचं काय इंजिनाचं नाव काय आहे तुम्ही कमेंट करून सांगा. नंतर नाही तर या मंदिरावर गेलो. इथं आलमची रील काढली. आलमची काढली की नंतर ना माझी पण लगेच काढून घेतली. तर काय आपण रात्री चाललेलो. गणपती विसर्जन होतं पुण्यातलं, तर तुम्हाला माहीतच आहे. गणपतीचं विसर्जन म्हणजे टॉपमध्ये असते, सगळे साऊंडच साऊंड, अख्खा पुणे पॅक असतो. तर बघा तुम्हाला दाखवतो आता साऊंड चेक अँड साऊंड. सगळ्या ह्यावेळेस तर काय टॉपचाच साऊंड लागलेले होते, सगळे ब्रँड सिरीज होत्या. सगळे रोड वगैरे सगळं जाम झालं होतं. तरी पण आपण गेलतात फिरायला. रात्री असला जाम झाला होता की विषयच नाही. हे पुणे आहे भाऊ, इथं काय गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि चाललो पुढं. साऊंड तर एकदम खतरनाक लागलेला होता. इथं पोलिसांचा तर काही विषय नव्हता. साऊंडचा तुम्ही आवाज ऐका. आणि साऊंड लवर जर असताल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो. इथं तर मंडपाचा विषय नाही, एवढा खतरनाक होता की नावच नाक काढू. फुल चमकत होतं म्हणून मी ब्राईटनेस कमी करूनही केलता. पण आता तुम्ही बघा कसला भारी गणपती आणि गणपतीचा सेटअप आहे, विषय नाही. यांचा साऊंड पण खतरनाक होता. आणि ढोल पथकवाल्यांचा तर काही विषय नाही. हा तर बार काय नाही, फुल क्लबचीच फील देत होता. असला खतरनाक वाजवत होता ऑपरेटर, विषय नाही. तुम्ही ऐका. प्रत्येक साऊंड लवर मित्रांनी लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेअर करायचा. आपला पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबला आणि पहिलाच मिनी ब्लॉग आहे असा. थँक्यू. हा सेटअप फुल इन्स्टाला व्हायरल आहे. तुम्ही कुठल्या रीलला बघितला असेल तर हा इथं माझ्या पण रीलमध्ये बघून घ्या, नाही तर ब्लॉगमध्ये बघून घ्या. विषय टॉपचा आहे ह्या साऊंडचा.
काय नाही, डायरेक्ट बुलबुल यात्रेमधला डायरेक्ट ती आपला बाबाच दिसलेला. विषय नाही, ह्या बाबांनी तर काय फुल राडा केलता. इथं आता ब्रिज खाली, इकडं कात्रजच्या ब्रिज खाली फुल कॉम्पिटिशन चालू होतं. बघा तुम्ही कॉम्पिटिशन फुल कानकीर. दुसऱ्या दिवशी पण फुल फिरायला गेलतात आम्ही. कसा आहे घाट? विषय नाही, इथला विषय हार्ड आहे. हा कुठला घाट आहे तुम्ही कमेंट करून सांगा. काय विषय नाही, फुल धिंगाणा केलता आम्ही. कडकमध्ये असा रील बिल वगैरे काढली. दुसऱ्या दिवशी पण आम्ही रीलच काढायला गेलतात. काय आता थोडं इंस्टावर धिंगाणा घालायचा म्हणल्यावर थोडं थोडं रील स्टार तर बनावंच लागतंय. काय विषय नाही, लाईक करा, फॉलो करा इंस्टाला पण, आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. मी पण रील काढली, नंतर ना आलमनी पण रील काढली. आलमची रील बघा तुम्ही, कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. विषय नाही, टॉपचा विषय असता आपल्यापाशी. कसा आहे मग आलमचा जालवा? टॉपचा विषय. मी तवरसक मागं फोटो काढत होतो. आलमने फुल व्ह्यू दाखवलाय. कसा आहे डोंगर? नंतर ना आमच्यापाशी तर काय ड्रोन नव्हता, म्हणून फोननेच ड्रोनचा शॉट घ्यायचा बघत होता. काय विषय नाही. नंतर ना बघा तुम्ही मागचा व्ह्यू कसा आहे. मी पण मग आलमसारखा थोडासा एक शॉट घेतला. माग महेश तर काय नाही, फुल व्ह्यू घेत होता सिनेमॅटिकमध्ये. नंतर ना डोंगरावरून खाली जाताना कसा आहे व्ह्यू. सुयश आलमचा फोटो काढत होता आणि ह्यांना म्हणलं 2 बोटं करा. नंतर ना महागारी खाली जाताना काय नाही, फुल स्पीडने उगत जात होतात. काय मध्ये आपले फॉलोअर्स भेटलेले, त्यांनी आपण हात आपल्याला केलता. विषय नाही. कसा आहे व्ह्यू? फुल उतार. नंतर ना ड्रोनचा व्ह्यू बघा आमचा कसा आहे. ड्रोन नसताना पण ड्रोनचा फील. विषय हार्ड असतो आपल्यापाशी. कसा आहे व्ह्यू? नाट करते काय? दुसऱ्या दिवशी गेला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला. जास्त गर्दी तर नव्हती आणि आम्ही गेलतात पण आरतीच्या टायमिंगला. विषयच नाही. आरती वगैरे झाली, आम्ही तिथलं सगळं फिरलात. नंतर ना काय आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, इंस्टाग्रामला पण करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. आपला पहिला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.